सोलापूर बार असोसिएशन 2024 मध्ये निवडून आलेल्या सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे हार्दिक शुभेच्छा आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। सत्यविजय न्यूज तर्फे संपादक मलैया स्वामी व स्वामी परिवाराकडून या सर्वांना पुढील प्रमाणे नूतन पदाधिकाऱ्यांची नावे व पद असे प्रमाणे: अध्यक्ष माननीय श्री ॲडव्होकेट अमित आळंगे साहेब, उपाध्यक्ष माननीय श्री ॲडव्होकेट विजय शिंदे साहेब, सचिव माननीय श्री ॲडव्होकेट मनोज पामुल साहेब, सहसचिव माननीय ॲडव्होकेट निदा सैफन मॅडम, खजिनदार माननीय श्री ॲडव्होकेट विनय कुमार कटारे साहेब। याप्रमाणे सर्व नूतन पदाधिकाऱ्यांची निवड मोठ्या मताधिक्याने झालेली आहे। सर्व सोलापूरकर यांच्या वतीने व सर्व संघटना, सर्व राजकीय नेत्यांकडून, सर्व व्यापारी संघटनेकडून, तसेच महिला संघटना, शिक्षण क्षेत्रातून व डॉक्टर संघटना यांच्याकडून, सर्व सामाजिक कार्यकर्ते, विविध क्षेत्रातून अनेक मान्यवर यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे। सत्यविजय न्यूज मलैया स्वामी। सोलापूर बार असोसिएशनचे नूतन अध्यक्षपदी श्री ॲडव्होकेट अमित आळंगे व उपाध्यक्षपदी श्री ॲडव्होकेट विजय शिंदे। निवडणूक 2024-25 मध्ये यंदाच्या वर्षी अध्यक्षपदी मी स्वतः ॲडव्होकेट अमित आळंगे, उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट VP शिंदे, सचिवपदी ॲडव्होकेट मनोज पामुल, सहसचिवपदी ॲडव्होकेट निदा सैफन आणि खजिनदारपदी ॲडव्होकेट विनय कटारे आम्ही निवडून आलेलो आहोत। आणि प्रथमतः मी सर्व सोलापूर बार असोसिएशनचे सन्माननीय सदस्य यांचे सर्व निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांतर्फे आभार मानतो की बाबा त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला आणि येणाऱ्या वर्षात आम्हाला काम करण्याची संधी दिली। मी सर्व वकील वर्गांना ह्या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्याच्या वतीनं हमी देऊ इच्छितो की येणाऱ्या वर्षामध्ये आम्ही वकिलांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करू। वकिलांसाठी नवनवीन उपक्रम आमचा राबवण्याचा मानस आहे। त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रात वेगवेगळे व्याख्यानमाला, ज्युनियर वकिलांसाठी कला क्रीडा क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करण्याचा आमचा मानस आहे। ह्या ठिकाणी सर्व वकील वर्गांना मी नम्र विनंती करतो की येणाऱ्या वर्षामध्ये आम्हाला नवनवीन उपक्रम राबवण्यासाठी आणि आपली सेवा करण्याची संधी देण्यासाठी आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे। आपण आम्हाला सहकार्य कराल याची मला खात्री आहे। पुनश्च एकदा मी सर्व सोलापूर बार असोसिएशनच्या सन्माननीय वकिलांचा आभार मानतो आणि मला ह्या ठिकाणी बोलण्याची संधी दिलात त्याबद्दल मी आभार मानतो। मी ॲडव्होकेट मनोज नागेश पामुल, नुकतेच झालेल्या सोलापूर बार असोसिएशनच्या 2024-25च्या वार्षिक निवडणुकीत सचिवपदी निवडून आलो। आमच्या बारच्या सर्वांचं मी ऋणी राहीन। त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि माझी निवड करून दिली। त्यांच्या विश्वासास मी पात्र राहीन आणि वकिलांना ज्या काही समस्या असतील त्या समस्यांचा निवारण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। वकील हाच आमच्या कामाचा केंद्रबिंदू राहील। वकिलांना अनेक समस्या आहेत, त्या अनेक समस्यापैकी काही सूचना आमच्या जवळ आलेल्या आहेत, त्या सर्व आम्ही इम्प्लिमेंट करण्याचा 100% प्रयत्न करू। जे बार आणि बेंच म्हणजे वकील आणि न्यायाधीश यांच्यातील संबंध दृढ कसे करता येतील, जेणेकरून वकिलांच्या समस्या सोडवण्यासाठी त्या मदत होतील, ते आम्ही करू। आणि नुकतेच होऊ घातलेल्या सोलापुरातील एक 11 मजली इमारत त्याचा पाठपुरावा करण्यासाठी आणि ते लवकरात लवकर कसे पूर्ण करता येईल, त्यात आम्हा वकिलांसाठी ज्या काही सुविधा सोयी पाहिजेत त्या आहेत का याची शहानिशा करू आणि त्यानुसार आम्ही काही बदल असेल ते सुचवू। आणि नुकते त्या इमारतीच्या बांधकामामुळे जी पार्किंगची समस्या भेडसावणारी आहे त्याला एक अल्टरनेटिव्ह पार्किंगची जागा मिळण्याचा देखील आमचा मानस आहे, जेणेकरून आम्हा वकील बांधवांना पार्किंग संबंधी समस्या भेडसावू नये, त्याचा निपटारा व्हावा आणि त्यांना कुठलाही त्रास होऊ नये याची आम्ही 100% काळजी घेऊ। पुनश्च एकदा आम्हा वकील बांधवांचा मी आभारी आहे। धन्यवाद। चष्मा घातला
काढली की असेल चष्मा आता उतरायला पाहिजे. सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.